आमच्याही पेक्षा अधिकचा विश्वास असतो डॉक्टरांवरती। जेव्हा आमचं जीवन आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये बहाल केलेलं असतं की त्या जीवनासोबत काय करायचं आणि त्या जीवनाचं कोण कल्याण करू शकतं, तर आमच्यासमोर एकच व्यक्तिमत्व असतं, ते म्हणजे डॉक्टर। ते डॉक्टर घडवणारी आणि ती डॉक्टर बनवणारी जी परीक्षा असते ती म्हणजे नीट। आणि त्याच नीटमध्ये झालेला एक घोटाळा या देशभरातल्या मोठ्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे। या देशातल्या 23 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या त्या परीक्षेमध्ये भारतीय जनता पार्टीचा एक नेता जो गुजरातमधला आहे आणि काही रॅकेट यांच्यानुसार या परीक्षेतला पेपर फोडला गेला आणि विद्यार्थ्यांना पैसे देऊन तो देण्यात आला। भारतामध्ये झालेल्या या वैद्यकीय पूर्व परीक्षेमध्ये एकूण 720 पैकी 720 मार्क मिळवणारे 67 विद्यार्थी या देशाने आणि या परीक्षेने पहिल्यांदा बघितले। आमच्याकडचे मोदी सरकारमधील केंद्रीय आरोग्य मंत्री प्रधानजी यांना याबाबत काही माहिती नाही, कारण या देशामध्ये आमच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या परीक्षामध्ये जे आरोपी समोर येत आहेत, ज्यांचं नाव समोर येत आहे, त्यामध्ये पुन्हा एकदा आमचाच बीड जिल्हा केंद्रस्थानी आहे। कारण नीट परीक्षेच्या पेपर फुटीचा मुख्य आरोपी म्हणून ज्याचं नाव समोर येत आहे ते आहेत गंगाधर मुंडे। गंगाधर मुंडे हे दिल्लीतून ही रॅकेट चालवायचे। गंगाधर मुंडे हे मूळ बीडचे आहेत। बीड अनेक कारणांसाठी प्रसिद्ध असतं, मात्र अलीकडच्या काळामध्ये पेपर फुटीमुळे ते दुसऱ्यांदा चर्चेत आलेलं आहे। दुसऱ्यांदा अशा प्रकारचा आरोपी बीडमधला दिसून आलेला आहे। गंगाधर मुंडे आणि यापूर्वी वडझरी येथील राजेंद्र सानप आरोग्य खात्यातल्या राज्य सरकारच्या परीक्षेमध्ये पेपर फुटीच्या आरोपामधले ते एक आरोपी। सानपच्या नंतर मुंडे हे दुसरं नाव पेपर फुटीच्या निमित्ताने बीडला पुन्हा एकदा देश पातळीवर खाली बघायला मजबूर करत आहे। 15 ते 18 तास अभ्यास करून आमचे विद्यार्थी डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहतात। गरीब लेकरं अगदी घरदार सोडून मोठ्या शहरामध्ये कोचिंग क्लासेसला घामाचे पैसे देऊन शिक्षण घेतात, मात्र धनदांडगे लोक पेपर फोडून आपल्या लेकरांना रात्रीतून डॉक्टर बनवतात। जेव्हा एक श्रीमंत बाप आपल्या मुलाला पैशाचा वापर करून डॉक्टर बनवतो, तेव्हा एक सामान्य घरातलं शेतकऱ्याचं आणि गरिबाचं एक लेकरू अपात्र होतं आणि ते त्याच्या कष्टापासून ज्या संधीपर्यंत आलेलं असतं, ज्या पात्रतेपर्यंत आलेलं असतं, तो विद्यार्थी त्या संधीपासून दूर लोटला जातो। या देशभरामध्ये कुठला विद्यार्थी यशस्वी होतो आणि कुठला विद्यार्थी अयशस्वी याच्या पलीकडे जाऊन या परीक्षामध्ये जर अपात्र विद्यार्थी ज्या परीक्षेमध्ये डॉक्टर बनतात, त्याच डॉक्टरांच्या हातामध्ये आमचं आरोग्य आणि आमचं जीवन जातं, ही अतिशय शंका आणि अतिशय काळजीचा विषय आहे। शिक्षणासारख्या पवित्र असणाऱ्या क्षेत्रामध्ये जेव्हा पेपर फुटीसारखे प्रकरण होतात, त्यामुळे आमच्या शिक्षणाचा स्तर, आमच्या शिक्षणातली गुणवत्ता आणि आमच्या शिक्षण क्षेत्रातली नीतिमत्ता या दोन्ही गोष्टी समोर येतात। भारताला जिथे की शिक्षणाच्या बाबतीमध्ये विश्वगुरू समजलं जातं, या जगाला झिरो देणारा आमचा भारत, याच भारतामध्ये जेव्हा डॉक्टर घडवणारी एक परीक्षा नेत्यांच्या हातात असती, धनदांडगे लोकांच्या हातात असती, तेव्हा ती परीक्षा न राहता ती गरिबांच्या लेकरांची, कष्टकरी बापांच्या लेकरांचा गळा घोटणारी ठरते। म्हणून नीट ही परीक्षा आणि या परीक्षेतला घोटाळा या भारताच्या भविष्यासाठी, आरोग्याच्या वास्तवासाठी अत्यंत निंदनीय आहे आणि अत्यंत काळजीचा असा विषय आहे। आमचे सरकार, आमचे प्रतिनिधी आणि आमच्या यंत्रणा या बाबतीत जर गांभीर्याने काम करणार नसतील, तर येणारा काळ केवळ धोकादायक नाही, तर आमच्या जीवनाशी खेळणारा असणार आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा आहे। नमस्कार, मी तुमचा लोकपत्रकार भागवत तावरे।